हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांसंदर्भात, त्यांच्या उपचारांवरती, त्याचसोबत आजाराच्या प्रतिबंधात्मक उपायांवरती देखील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा विषय हा थोडा महत्त्वाचा आहे. तो कशा अर्थाने तर कर्करोगासारखा असल्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा देखील त्या संदर्भात करणार आहोत. ब्लड कॅन्सरची लक्षणं आणि उपाय कोणते आहेत, त्याचबरोबर लहान मुलांचा कर्करोग हा सध्या का वाढतोय या संदर्भात देखील आपण मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर अमित कुमार हे आपल्यासोबत आहेत, जे मुंबई येथे बालरोग ऑन्कोलॉजी सल्लागार आहेत. HCG कॅन्सर हॉस्पिटल कुलाबा आणि बोरिवली येथे ते कार्यरत आहेत. डॉक्टर अमित यांनी MD पेडियाट्रिक्स नंतर त्यांनी प्रतिष्ठित अशा टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून पीडियाट्रिक ऑन्कोलॉजीमध्ये फेलोशिप प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. बालरोग आणि बाल रक्तविज्ञान आणि ऑन्कोलॉजीमधील 13 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव त्यांना आहे. त्यांना उच्च डोस केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि सॉलिड ट्यूमर त्याचबरोबर इतरही आजारांच्या संदर्भातल्या थेरपींचा अनुभव आहे. लहान मुलांमधील सॉलिड ट्यूमरवरही त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्याचसोबत आपल्यासोबत आहेत डॉक्टर सूरज डी चिरानिया. हे विशेषतः प्रौढ आणि बालरोग क्लिनिकल हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि BMT बोरिवली येथील HCG कॅन्सर सेंटरमधील फिजिशियन आहेत. डॉक्टर सूरज हे रक्तांच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जे रक्त जे तुमच्या आणि माझ्या शरीरात सतत धावत असतं, त्याची निर्मिती कशी होते, त्याचे आजार कोणते, त्यावर उपाय काय केले जाऊ शकतात, या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या या विकारांवर आज आपण या दोघेही तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत. डॉक्टर अमित आणि डॉक्टर सूरज, आपलं दोघांचंही या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. डॉक्टर अमित, मी सुरुवातीला तुमच्याकडे येणार आहे की हल्ली लहान मुलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण खूप वाढतंय, ते का वाढतंय? एकूण कर्करोगात टोटल 4 to 8% मुलांचा कॅन्सर आहोत. अँड इन इंडिया there are around 20,000 to 70,000 new cases of cancer diagnosed every year. So when you think of this is quite a big problem for India, because this is around 20 to 30% of the whole burden that the world sees every year. This is a big problem for us, and we don't have infrastructure to take care of this thing. पण हा कशामुळे होतो म्हणजे? So the cause of cancer in children is generally not known. Unlike adults, we can't say that there is a particular cause for cancer, but there are in some cases radiation, pesticides, chemicals, and other environmental factors can be the cause for this. And in few cases, hereditary cancers are also seen, but the incidence is quite low. नक्कीच. डॉक्टर सूरज, हेमॅटॉलॉजी म्हणजे नक्की काय असतं? कारण एक म्हणजे मेडिकलच्या संज्ञा ह्या आमच्यासाठी खूप वेगळ्या असतात, पण हे नक्की हे काय आहे हेमॅटॉलॉजी म्हणजे? हेमॅटॉलॉजी म्हणजेच एक मेडिसिनची ब्रांच आहे. तर हेमॅटॉलॉजी म्हणजे रक्ताचे विकारचं ट्रीटमेंट करण्याची एक ब्रांच. आता समजा 10 वर्षाचं आपण आकलन केलं तर हेमॅटॉलॉजी ही स्पेशल डेव्हलप केलेली आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये जसे लिव्हर, किडनी असतात तसं ब्लड एक ऑर्गन असतो. तर याचं ट्रीटमेंटसाठी एक एक्सपर्टची गरज असते. कारण की हे आजार रक्तात असल्यामुळे ते रॅपिडली स्प्रेड होतात, बॉडीच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात. त्यांचं अचूक निदान आणि उपचार करणं फार गरजेचं असते. जसं रिव्हर फीड्स ऑल द व्हिलेजेस, तसंच ब्लड हा आपल्या पूर्ण लिव्हर, किडनी, ब्रेन वगैरे सर्वांकडे न्यूट्रिशनल ॲज वेल एज ऑक्सिजन रिक्वायरमेंट ॲज वेल एज इम्युनिटी जे असतं ना, ते प्रदान करतं. तर त्याच्यामुळे अचूक उपचार आणि निदान करणं फार गरजेचं असतं. म्हणून हिमॅटॉलॉजी ब्रांच ही वेगळी डेव्हलप झाली आहे. 10 वर्षात याचा फार प्रोग्रेस झालेला आहे. नक्की. म्हणजे मूळ तळपायापासून अगदी डोक्यापर्यंत रक्त हा प्रकार सगळीकडे वाहत असतो. पण मग डॉक्टर, या अनुषंगाने कुठले कुठले रोग समाविष्ट होतात? कारण रक्त हे सगळीकडेच आहे. येस. तर ब्रॉडली आपण कसं आहे, हिमॅटॉलॉजीला 2 आजारांमध्ये डिवाईड करतो. कारण की ब्लडचा प्रत्येक प्रॉब्लेम हा कॅन्सर नसतो. तर आपण बेसिकली त्यांना कॅन्सरस ॲज वेल ॲज नॉन कॅन्सरस या भागात डिवाईड करतो. जे नॉन कॅन्सरस असतील तर जसं लो हिमोग्लोबिनमुळे ॲनिमिया होतो, पेशी कमी किंवा जास्त असल्यामुळे इन्फेक्शनचे मात्रा कमी आणि जास्त होऊ शकतं, तर तो असतो. आणि तिसरा असतो प्लेटलेटचा विकार असतात, त्याच्यामुळे कमी झाले तर ब्लिडिंग आणि जास्त झाले तर थ्रोम्बोसिस होतं.
आणि हे बेनाईन प्रकार झाले आणि याच्यात सर्वात मोस्ट कॉमन असतो ॲनिमिया. ॲनिमिया मोस्टली आपल्या इंडियन सेटअपमध्ये बघितलं तर न्यूट्रिशनल आयर्न किंवा विटॅमिनच्या डेफिशियन्सीनी हा सर्वात कॉमन असतो. त्याच्यामुळे जेव्हा कंडिशन नॉन कॅन्सरस असेल तर तज्ज्ञांची एक्सपर्ट ओपिनियन घेतलं तर आपण लवकरच त्यांचं ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट न घाबरता घेऊ शकतो. द सेकंड पार्ट जो असतो तो कॅन्सरस ब्लड कॅन्सर म्हटलं तर मी कधी कधी सांगतो की कोणाला घाबरायचं असेल तर तुम्ही सांगितलं की ब्लड कॅन्सर आहे तर त्याचे अर्धे प्राण तिथेच निघून जातात. तर ब्लड कॅन्सरमध्येही जसे 2 टाईपचे असतात. ॲक्यूट प्रॉब्लेम जे कधीही उद्भवू शकतात. क्रोनिक हे स्लोली डायबिटीजसारखे ग्रो होतात. पण आता जे मोडॅलिटीज आलेल्या आहेत तर हे दोन्हीही 70% पर्यंत क्युरेबल डिसीज आहे आणि उरलेले 30% हे ट्रीटेबल लाईक डायबिटीज आहे. तर हे मोठी 2 रक्ताचे विकार असतात. डॉक्टर अमित, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. आपण लहान मुलांमधील कर्करोगाबद्दल बोलत होतो, तर त्याचे प्रकार कुठले कुठले असतात? So the most common cancer that we see in children is acute lymphoblastic leukemia, that is a blood cancer. So the others that are more common are brain tumors and kidney tumors, then Wilms tumor, neuroblastoma ityadi. So actually this is not seen, this is seen in each age group, but incidence wise this differs in different age group in children among, like in the first 5 years acute leukemias, neuroblastoma are most common. As a child grows older, so lymphomas like Hodgkin lymphoma, non-Hodgkin lymphoma are more common. Germ cell tumors comes up, so bone tumors comes up like osteosarcoma and all. So age wise that incidence is different, but most common is blood cancer, brain tumor, neuroblastoma, Wilms tumor and all. पण डॉक्टर, हे ओळखायचं कसं? कुठला आजार झाला हे एकदम मेडिकल टेस्ट शिवाय कळत नाही, किंवा त्याच्यासाठी आपल्याला पण मुळात जायचं कसं? म्हणजे चिन्ह कशी ओळखायची, सिम्पटम्स कसे ओळखायचे? Okay, there are many signs and symptoms. The first and foremost is a fever, that is a persistent, unexplained fever. That is there, and the others are like there lethargy, there is sickness, there is unexplained bleeding or skin bleeds on easy bruisability, or there is bone pain, lymph node has increase in size. These are the common signs. Others are like early morning vomiting, early morning headache. These are very common. And other than that, if there is a sudden regress in vision, if there is some white effects in pupil, these are also very common. So vomiting, headache is a point that points toward the brain tumors. So one very important thing is that any mass that is there in body that is new in onset or has sudden increase in size, and it's not related to infections or any other trauma, then it's a very big warning sign, and तुम्ही सोच सकत कि this is a sign of cancer. पण पर्टिक्युलरली ब्लड कॅन्सरची लक्षणं कशी ओळखायची आपण? तर ब्लड कॅन्सरचे लक्षणं म्हणजे आता आपण बघितले ब्लडमध्ये 3 टाईपच्या पेशीज असतात. एक असतं हिमोग्लोबिन, त्यांचं काम असतं की ऑक्सिजन सप्लाय करणं आपल्या विविध भागामध्ये. दुसरे असतात व्हाईट ब्लड सेल्स, त्यांचं काम असते इम्युनिटी अँड फाईट इन्फेक्शन इनसाइड अवर बॉडी. तिसरं असतं प्लेटलेट्स, त्याचं आहे ब्लिडिंग थांबवणं. तर आपण जसं म्हणतो की रक्ताचे आजार आपण या 3 बेसिकमध्ये डिवाईड करतो. समजा हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असेल तर थकवा येणं, फटीग होणं, जास्त झोप येणं, कामामध्ये निरसता येणं हे लक्षणं असतात. WBCचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला इन्फेक्शन जास्त होतील, सतत आजारी पडणं. तिसरं प्लेटलेट असेल तर ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात. तर हे मोठी लक्षणं असतात. नंतर त्यांचे लक्षणं म्हणजे कसं, फीवर येतो, वजन 10% जास्त कमी होणं. तिसरं नाईटला म्हणजे झोपत्यावेळी जेव्हा AC मध्येही त्यांना स्वेटिंग येणं. कधी डिपेंडिंग अपॉन द डिसीज जॉन्डिस होऊ शकतं. स्वेलिंग येऊ शकतात विविध भागात, जसे मानेमध्ये, ॲक्झिलामध्ये, ग्रॉइन एरियामध्ये सूज येऊ शकतात. आणि या सुजेचं सर्वात मोठं लक्षण असतं की या पेनलेस स्वेलिंग असतात, की पेशंटला काहीच पेन नाही होणार. ते कधी ते आंघोळ करताना त्यांची मानेमध्ये काहीतरी सूज आलेली त्यांना दिसेल, पण त्यांना सिम्पटम्स काहीच नसतात. तर हे पेनलेस स्वेलिंग असतात. तर हे महत्त्वाचे लक्षण आहे, आणि जेव्हाही हे लक्षणं आपल्याला भेटतात तर एक्सपर्टचं सजेशन घेणं फार गरजेचं असतं. डॉक्टर, याचं निदान कसं करायचं?
पर्टिक्युलरली ब्लड कॅन्सरच्या. येस. आणि ब्लडचं निदान करणं फार सोपं आहे असं बघितलं तर. कारण की प्रत्येक जसं किडनीचं असेल तर किडनीचं निदान करायचं तर आपल्याला इमेजिंग किंवा त्याची बायोप्सी करावं लागते. ब्लड तर आपल्या शरीरामध्ये फ्लो होतो आणि ब्लड सॅम्पल कलेक्ट करणं हे सर्वात सोपं असतं आणि ते टेस्ट एव्हरी पर्सन 3 ते 6 महिन्यात करू शकतो. तर 80 ते 90% आजार ब्लड टेस्टनी समजू शकतात आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काही संशय असेल तर आपण बोन मॅरो टेस्ट करतो. बोन मॅरो टेस्ट म्हणजे जे कमरची बोन असते, कमरची हाडं असतं आणि मणकेची हाडं असतं, तिथून आपण थोडंसं ब्लड घालून त्याचं टेस्ट करू शकतो. पण ते फक्त 10 ते 20% पेशंटमध्ये गरजेचं असते. कारण की आपल्याला जसे आजार असतात कॅन्सरचे तर ते कन्फर्म करण्यासाठी किंवा ते रूल आउट करण्यासाठीच आपण करतो. तिसरं महत्त्वाचं असते, समजा आपल्याला कॅन्सर डिटेक्ट झाला तर पेट स्कॅन करून किंवा सिटी स्कॅन करून आपण बघतो की ते कुठे कुठे पसरलेलं आहे. तर तुम्ही असं बघितलं तर निदान करणं हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. कारण की ब्लड तर आपण प्रत्येक पेशंटमध्ये एकदम याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यामुळे 90% ऑफ द प्रॉब्लेम्स हा एवढी बेसिसवर विथ मिनिमम कॉस्ट डायग्नोज होतात, म्हणजे निदान होतात. डॉक्टर अमित, मी तुमच्याकडे येतो. म्हणजे लहान मुलांमध्ये जो कर्करोगाचं प्रमाण आहे त्यामध्ये उपचार पद्धती कशा पद्धतीने केली जाते आणि तुम्ही विशेषतः कशा पद्धतीने करता? So, when you talk of the treatment for pediatric oncology, pediatric cancers, generally chemotherapy, surgery, and radiation therapy are the most common. In fact, they are the base of treatment of pediatric oncology cancers in children actually. So, there are other things like immunotherapy and targeted therapy that are also there that have come up in last decade, and they actually promise a very good outcome in near future. So, when I devise a treatment policy, treatment protocol for a child, so it's the new modern protocols are quite proven for their efficacy and less side effects. And so, if given under a pediatric oncologist guidelines under their care, the treatment outcomes are quite good. And every child has got a outcome of around 60 to 80%. So that is the reason the modern chemotherapy protocols are quite good with less side effects. पण मग डॉक्टर, हे लहान मुलांनाही कर्करोग होतो, मोठ्यांनाही होतो, मग एक डिफरन्स काय असतो? So first thing we have to understand that children are not small adults. So it's because chemotherapy protocols that we use in children have different set of problems, and the pediatric oncologists are trained to handle them, and we need a specialized team to take care of the symptoms and signs and the protocol side effects, including nursing staff and all. So it's better that we treat a child under a pediatric oncologist. आणि इकडे चाइल्ड म्हणजे नक्की किती एज तुम्ही म्हणू शकाल? ते लोकांसाठी Child means initially it was like when we started practice it was up to 15 years, but right now it is including up to 19 years, that is child and adolescents all. So birth to 19 years is the age group that a pediatric oncologist treat. डॉक्टर सूरज, ब्लड कॅन्सरसाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत? तर आता ब्लड कॅन्सरच्या पद्धती फार ॲडव्हान्स झालेल्या आहेत. जसं दुसरे कॅन्सर असतात त्याच्यामध्ये सर्जरी, रेडिएशनचे कॉम्बिनेशन लागतात, पण ब्लड कॅन्सरचा कसा उपचार असतो, डायरेक्ट आपण वेन्समध्ये जसं ब्लडमध्ये दिलं आहे तर त्या औषधी बरोबर जिथे कॅन्सर आहेत त्याचं मूळ कारण तिथे जाऊन ॲक्ट करतात. तर आपण ॲडव्हान्समेंटमध्ये बघितलं तर बेसिक ट्रीटमेंट किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि क्युरेटिव्ह अप्रोच या तिघांनी कंट्रोल नाही झालं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक ट्रीटमेंट अप्रोच असतो. तर आपण बेसिक किमोथेरपी बघितलं तर म्हणजे किमोथेरपी म्हणजे जे कॅन्सर सेल्सला मारतात. पण आता बघितलं आहे आता किमोथेरपीचे ॲडव्हान्सेस फार कमी आहेत, कारण की नाही त्यांचे साईड इफेक्ट जास्त असतात कम्पेअर टू दोन दुसरे ऑप्शनपेक्षा. तर त्याच्यामुळे मागच्या 10 ते 15 वर्षात जास्त किमोथेरपी ड्रग्ज आले नाही आहे. पण काही काही कॅन्सरमध्ये किमोथेरपी हा बेस फॉर्म करतो. सेकंड असतो इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपीमध्ये काय असतं, जे कॅन्सर सेल्स त्यांच्या सरफेसवर जे मार्कर्स असतात, प्रोटीन असतात, ज्यांना क्लस्टर फॉर डिफरन्सिएशन म्हणतो, तर त्याच्यावर ते जाऊन ॲक्ट करतात. तर त्याच्यामुळे ते कसं आहे ना, कॅन्सर सेल्सला मारतात, नॉर्मल सेल्सला मारत नाही. आणि त्याच्याहून पुढे आलेलं आहे टार्गेटेड थेरपी.
टार्गेटेड थेरपीमध्ये काय असतं की जिथे ज्या प्रॉब्लेममुळे ज्या डिफेक्टमुळे कॅन्सर उद्भवतो तर त्या डिफेक्टला ते वार करतात. जसं आपण क्रोनिक मायलॉइड ल्युकेमियामध्ये इमॅटिनिब मेडिसिन्स आहे आणि त्या मेडिसिननी आता तो सिम्पल टॅब्लेट्सनी तो आजार क्युअर होतो आहे, कारण की हा टार्गेटेड मेडिसिन आहे. पण कधी कधी काय असतात, आपण हे व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिन्स देतो, जसं किमो, इम्युनो आणि टार्गेटेड, पण पेशंट बरा होत नाही. तर तेव्हा जो स्टेम सेलचा डिफेक्ट असतो, जसं आपण सांगितलं बोन मॅरो हे कॅन्सरस सेल जिथून उद्भवतात तिथे स्टेम सेल्स असतात. तर स्टेम सेल्सलाच रिप्लेस केलं तर त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतात. जसं किडनीला आपण रिप्लेस करतो तसं स्टेम सेलला रिप्लेस करतो. आणि या प्रणालीमुळे आता इतकं ॲडव्हान्सेस झाले. पहिले 30% आपण रिस्क करत होतो, आता 30% रिस्क राहिलं नाही, कारण की खूप चांगले केअर मेडिसिन्स आलेले आहेत. तर त्याच्यामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांटनी जवळपास 70 ते 80% आजार क्युअर होतात. तर हा खूप मोठी ॲडव्हान्समेंट आहे आमच्या हिमॅटॉलॉजिकल फील्डमध्ये. डॉक्टर अमित, आपण लहान मुलांबद्दल बोलतोय. लहान मुलं म्हटलं की पालक येणार. पालकांसाठी तुम्हाला काय सूचना द्याव्याशा वाटतं? So, I would like to say that everyone should know that with modern treatment, pediatric oncology, any cancer in children has outcome of around 6 to 80%, and in few cases, in few cancers, this is even to 90 to 95%. So, any child who gets cancer should be treated, should get a chance of being treated to get a second life. And it's not like 70 80 years back when cancer was treated like it is a death sentence. So it's not the case right now. So any child, if you think, if you have a child who is known to have this warning sign that I have told you, you should consult a pediatrician, and if required, the pediatrician can refer you to a pediatric oncologist for better treatment. So any child should get a chance, and with at SCG, it's our aim that a child who comes to me for treatment is not returned without treatment. This is our motto. नक्कीच. डॉक्टर सूरज, ब्लड कॅन्सर हा बरा होऊ शकतो का? म्हणजे आता जाता जाता जर प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकता? तर हा एकदम चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली, कारण की ब्लड कॅन्सर जसं मी सांगितलं तसं की नाव ऐकल्यावरच पाय थंडे पडतात, अर्धा जीव चालला जातो. पण आता आम्ही जसे ट्रीटमेंट ऑप्शन बघितले, किमो, इम्युनो, टार्गेटेड ट्रीटमेंट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, यांच्या कॉम्बिनेशननी जेव्हा गरज असेल तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटनी 70% कॅन्सर्स हे क्युअर होऊ शकतात. डिपेंडिंग अपॉन कोणता कॅन्सर आहे, बेसिक डायग्नोसिस काय आहे, हे जे प्रोग्नोसिसचे फॅक्टर्स वेगळे असतात. पण जसं बघितलं, मी सांगितलं की क्रोनिक प्रॉब्लेम्स हे चांगले क्युरेबल आहे, ट्रीटेबल आहे. ॲक्यूट प्रॉब्लेममध्ये आपल्याला लवकर तत्परतेने इलाज करावा लागतो आणि मॉडॅलिटीज द्यावं लागतात. परंतु आपण समजलं तर 70% हे बरे होतात, आणि जे 30% आहेत जे बरे नाही होत, जसं मी सांगितलं CLL आणि मल्टिपल मायलोमा, हे क्युअर नाही होत. पण हे आता आजार डायबिटीजसारखे झाले आहे, तर आपल्याकडे इफेक्टिव्ह मेडिसिन्स अवेलेबल आहे, ते कंट्रोल करतील. तर त्याच्यामुळे आयदर ब्लड कॅन्सर आर 70% क्युरेबल, अँड 30% जे क्युरेबल नाही ते आर ऑलवेज ट्रीटेबल, सो दॅट अवर क्वालिटी ऑफ लाईफ जो असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो, तो नॉर्मल राहतो. लोक कामालाही जातात, अँड वर्क फ्रॉम होम कल्चर आला आहे. तर इवन वी आर डुईंग बोन मॅरो ट्रान्सप्लांट, पीपल आर वर्किंग फ्रॉम द हॉस्पिटल. सो दॅट इज अ गुड ॲडव्हान्समेंट. आणि पुढेच्या डेकेडमध्ये आणखी ॲडव्हान्सेस होतील इम्युनो आणि टार्गेटेड ट्रीटमेंटमुळे. तर मी आता जो 70% सांगत आहे क्युरेबल, मे बी इट कॅन कम टू 80% इन नेक्स्ट डेकेड. डॉक्टर सूरज आणि डॉक्टर अमित, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि कॅन्सरच्या या अंगाच्या अनुषंगाने तुम्ही जी चर्चा केली ती अत्यंत चांगली आणि प्रभावी अशी आहे. आणि जसं डॉक्टरांनी, दोन्ही डॉक्टरांनी, डॉक्टर सूरज आणि डॉक्टर अमित यांनी जे सांगितलं की कॅन्सर हा बरा होऊ शकतो, किंवा निदान ज्या स्टेजला जो असेल तर निदान काही उपचारांमुळे तुम्हाला सहजतेने बरं वाटण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, तुम्हाला त्याचा त्रास कमी होऊ शकतो. तर या दोन्ही डॉक्टरांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्या अनुषंगाने विशेषतः तुम्हाला जर कुठली शंका किंवा चिन्ह वाटत असतील तर डॉक्टरांचा म्हणजे वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. कुठलेही घरगुती उपचार करू नका, आणि जेणेकरून तुमच्यावरती एखादा आजार कमी होण्याच्या ऐवजी ते वाढतील, या अनुषंगाने विचार टाळा आणि वैद्यकीय सल्ला मात्र नक्की घ्या.
त्याचसोबतच ज्या हे जे डॉक्टर आहेत जे HCG हॉस्पिटलमध्ये जे कार्यरत आहेत त्यांचे नंबरसुद्धा तुम्हाला इथे दिसलेत. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही इथे सुद्धा कॉल करून त्यांना विचारू शकता. डॉक्टर अमित, डॉक्टर सूरज, आपले दोघांचेही आभार. धन्यवाद. धन्यवाद. हितगुज या कार्यक्रमामध्ये आज आपण आता इथेच थांबणार आहोत. पाहत रहा झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24